Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one another incentive system for the workers. The system is Taylor's differential piece rate system. In this lecture, we are going to study what is this particular system, and we will also study the examples on the calculation of total wages under this particular system. So let's start with the meaning of this system. In the name itself, it is mentioned that this system is based on differential piece rate. Differential, the word differential means different, and piece rates, it means that under this particular system, different piece rates are prescribed. Okay, in the earlier few lectures, we have studied Halsey plan and Rowan plan. The important feature of Halsey plan and Rowan plan is, in Halsey plan and in Rowan plan, the workers are paid on the basis of actual time worked by them in a factory and plus bonus if they save the time. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो काय हॅल्से प्लॅन आणि रोवन प्लॅन पाहिला, त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं आहे तर हॅल्से प्लॅन आणि रोवन प्लॅनमध्ये वर्करने ॲक्च्युअली किती टाईम काम केलेलं आहे, ॲक्च्युअल टाईम वर्कड, त्याच्यानुसार त्याला वेजेस पेड केले जात होते. बट अंडर दिस पर्टिक्युलर सिस्टीम the wages are not depend upon the time worked, but the wages are depend upon the piece rate. Piece rate means on the basis of units produced by the worker. वर्कर किती वस्तू तयार करतोय त्याच्यानुसार त्याला वेजेस पेड केले जातात. ओके, सो द prominent feature of this particular system is different piece rates are prescribed. ह्या सिस्टीममध्ये किंवा ह्या प्लॅनमध्ये डिफरंट पीस रेट्स हे मेन्शन केलेले असतात. सर्टन वर्कर्स गेट्स द वेजेस ॲट अ हायर रेट अँड सर्टन नंबर ऑफ वर्कर्स गेट्स द वेजेस ॲट अ लोअर रेट. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज दिस प्लॅन, हू हॅज इंट्रोड्युस्ड दिस प्लॅन. The answer is Mr. F.W. Taylor has originated or has introduced this particular plan. He is the person who has introduced this particular plan, and under this particular plan a standard time is fixed for each job. It means that for doing any type of a job a standard time is fixed. Okay, how much time is required for doing a particular job, it is already fixed. एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागेल हे ऑलरेडी फिक्स केलेलं असतं. दॅट इज स्टँडर्ड प्रोडक्शन इन ॲन आवर और इन अ डे इज फिक्स्ड. एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये किती वस्तू बनवल्या पाहिजेत हे ऑलरेडी फिक्स केलेलं असतं. इट इज स्टँडर्ड प्रोडक्शन. ओके, स्टँडर्ड टाइम इज ऑल्सो फिक्स्ड, स्टँडर्ड प्रोडक्शन इज ऑल्सो फिक्स्ड, अँड अंडर धिस पर्टिक्युलर मेथड 2 पीस रेट्स आर प्रिस्क्राइब्ड. टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम जे आहे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीममध्ये 2 वेज रेट्स हे फिक्स केलेले असतात. फर्स्ट रेट इज हायर पीस रेट अँड सेकंड इज लोअर पीस रेट. ओके, या सिस्टीममध्ये 2 रेट्स मेन्शन केलेले असतात वेजेस पेड करण्यासाठी. एक म्हणजे हायर पीस रेट आणि दुसरा म्हणजे लोअर पीस रेट. ओके, हू गेट्स द वेजेस ॲट अ हायर पीस रेट अँड हू गेट्स द वेजेस ॲट अ लोअर पीस रेट. कोणत्या वर्करला हायर रेटनं वेजेस मिळतील आणि कोणत्या वर्करला लोअर रेटनं वेजेस मिळतील. द आन्सर इज गिवन ओव्हर हिअर. ए वर्कर हू फिनिशेस द वर्क विदिन द स्टँडर्ड टाईम ऑर बिफोर स्टँडर्ड टाईम. ओके, जो वर्कर दिलेलं काम स्टँडर्ड टाईममध्ये पूर्ण करेल किंवा त्याच्या अगोदर पूर्ण करेल, ही गेट्स द वेजेस ॲट अ हायर रेट. ओके, टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज इन अ फॅक्टरी, सपोज स्टँडर्ड टाईम फॉर डुईंग अ जॉब इज 8 hours. फॅक्टरीमध्ये समजा एक काम करण्यासाठी स्टँडर्ड टाईम आहे 8 तास. ओके, अँड सपोज देर आर 3 वर्कर्स नेमली A, B अँड C. सपोज A took 6 hours टू कम्प्लीट द जॉब. ओके, एनं 6 तासात काम पूर्ण केलं. B took 8 hours टू कम्प्लीट द जॉब अँड C took 10 hours टू कम्प्लीट द जॉब. एनं 6 तासात काम पूर्ण केलं, Bनं 8 तासात काम पूर्ण केलं आणि Cनं 10 तास काम पूर्ण करण्यासाठी वेळ लावला. तर ह्या 3 वर्करपैकी हू इज इलिजिबल टू गेट द वेजेस ॲट अ हायर रेट, ह्या तिघांपैकी कोणाकोणाला हायर रेटने वेजेस मिळतील तर जे वर्कर
the workers who finishes the work in the standard time, ओके, विदिन द स्टँडर्ड टाईम ऑर बिफोर स्टँडर्ड टाईम, जे वर्कर दिलेल्या वेळेत काम पूर्ण करतील. वर्कर ए हॅज कम्प्लिटेड हिज वर्क इन 6 hours, मीन्स ही हॅज कम्प्लिटेड द वर्क बिफोर टाईम. दिलेल्या वेळेच्या अगोदर त्यानं काम पूर्ण केलं, मीन्स हिज वर्क इज गुड, त्यानं चांगलं काम केलं आहे, सो ही विल गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. वर्कर बी हॅज टेकन 8 hours टू कम्प्लीट द जॉब. स्टँडर्ड टाईम 8 hours होता, त्यानं 8 तासाचं काम 8 तासातच पूर्ण केलं, म्हणजे काम पूर्ण झालं. सो ही विल ऑल्सो गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. बट द वर्कर सी ही हॅज टेकन मोर टाईम दॅन द स्टँडर्ड टाईम. इट shows that his performance is not good, his performance is low, so he will get the wages at a lower rate. Okay, read the last line carefully. A worker who takes longer time than the standard time gets the wages at a lower rate. Okay, in this example, worker C has taken 10 hours to complete the job. The standard time for completing the job was 8 hours. 8 तासाचं काम त्यानं 10 तासामध्ये पूर्ण केलं, म्हणजे त्यानं जादा वेळ घेतला. जो वर्कर दिलेलं काम हे वेळेत पूर्ण करणार नाही, जादा वेळ घेईल, त्याला लोअर रेटनं वेजेस मिळतात. हायर रेटनं कुणाला वेजेस मिळतात, तर जो वर्कर दिलेलं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करेल. स्टँडर्ड टाईम 8 तास आहे, 8 तासाचं काम 8 तासात जरी पूर्ण केलं दिलेल्या वेळेमध्ये, तरी तुम्हाला हायर रेटने वेजेस मिळतील. किंवा 8 तासाचं काम तुम्ही त्याच्या अगोदर पूर्ण केलं, वेळेच्या अगोदर, बिफोर स्टँडर्ड टाईम, तुम्ही स्टँडर्ड टाईमपेक्षा कमी वेळेत काम पूर्ण केलं, तरीसुद्धा यू आर एलिजिबल टू गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. सो द वर्कर हू कम्प्लीट्स द वर्क, who finishes the work in the given standard time or before standard time gets the wages at a higher rate, and a worker who takes more time than the standard time for completing the job gets the wages at a lower rate. So in Taylor's differential piece rate system, 2 piece rates are prescribed. First is higher piece rate and second is lower piece rate. In other words, we can say that who gets the wages at a higher rate and who gets the wages at a lower rate? The answer is a worker whose actual production is up to standard or better than standard gets the wages at a higher rate. ज्या वर्करचं ॲक्च्युअल प्रोडक्शन हे स्टँडर्ड एवढं आहे किंवा स्टँडर्डपेक्षा देखील चांगलं आहे, ही विल गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज in a factory it is prescribed that, or it is fixed that a worker should produce 100 units in a day. Okay, it is a expected or it is a standard production in a day. एका दिवसामध्ये त्या वर्करने 100 वस्तू तयार केल्या पाहिजेत, हे स्टँडर्ड आहे. ओके, कोणत्या वर्करला हायर रेटने वेजेस मिळतील? अ वर्कर हू अचीव्स दिस टार्गेट or who produces more than this particular target, who produces more than this particular standard will get the wages at a higher rate. दिवसामध्ये 100 वस्तू तयार करण्याचं स्टँडर्ड आहे. जो वर्कर तेवढ्या वस्तू बनवेल, जेवढं स्टँडर्ड आहे 100 तेवढ्या वस्तू बनवेल किंवा त्याच्यापेक्षा देखील जादा बनवेल, त्या वर्करला हायर रेटने वेजेस मिळतील. अँड अ वर्कर हू प्रोड्युसेस whose actual production is less than the standard production will get the wages at a lower rate. Okay, suppose standard production is 100 units per day. Okay, and suppose actual production of a particular worker is only 80 units or 90 units. It shows that his actual production is less than the standard production. स्टँडर्ड प्रोडक्शन होतं दिवसाला 100 वस्तू बनवायचं, पण त्याने ॲक्च्युअली किती वस्तू बनवल्या? फक्त 80 वस्तू किंवा 90 वस्तू बनवल्या. म्हणजे त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन, ॲक्च्युअल काम हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे. हिज परफॉर्मन्स इज कंपॅरेटिव्हली लो, सो ही गेट्स द वेजेस ॲट अ लोअर पीस रेट. सो this is all about Taylor's differential piece rate system. Now for the clear understanding of this particular system, we will take 2 examples. This is example number 1. Read the example carefully. The example is A, B and C are the 3 workers working on the same job in a factory. It shows that the names of the workers are A, B and C. Following data is given for the month of March 2018. Okay, the information given in the example is related to the month of March 2018. Read the points carefully. First is standard production 960 units. Okay, in a month the standard production is 960 units.
It is expected that the workers working in the factory should produce 960 units, okay, in a month. महिन्यामध्ये प्रत्येक वर्करने 960 वस्तू बनवल्या पाहिजेत एका महिन्यामध्ये. अँड व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोडक्शन ऑफ वर्कर्स? वर्कर ए हॅज प्रोड्युस्ड 1200 units, वर्कर बी has produced 900 units, worker C has produced 790 units. It is their actual production. Now the piece rates are mentioned here. Lower piece rate is rupees 20 per unit. Okay, means if 1 unit is produced, the wage rate is rupees 20 per unit. एक वस्तू तयार केली की 20 रुपये वेजेस हे दिले जातात. हा लोअर रेट आहे. अँड हायर पीस रेट इज रुपीज 25 पर युनिट. ओके, एक युनिट तयार केलं तर 25 रुपये वेजेस पेड केले जातात. 20 rupees per unit इज अ लोअर पीस रेट अँड 25 rupees per unit इज अ हायर पीस रेट. अँड कॅल्क्युलेट टोटल अर्निंग्स ऑफ वर्कर अंडर टेलर्स डिफरन्शियल पीस रेट. Okay, now we have to calculate the earnings of all these three workers under this particular Taylor's differential piece rate system. Now see the solution. Heading is calculation of total earnings of workers under Taylor's differential piece rate. Here we have to calculate wages of three workers. So in addition to that, we have prepared another column. So there are 4 columns. First column is particulars, second is worker A, worker B and worker C. These are the 4 columns. Okay, in the first line we have mentioned the standard production. In the example itself it is mentioned that the standard production should be 960 units. So it is mentioned in all the columns, 960 units in all the columns. It is standard production. Now we have mentioned the actual production. Actual production is also mentioned in the example. It is 1200, 900 and 790 units. Okay, here actual production is also mentioned. Now we have to see whether the worker is eligible to get higher rate or lower rate. आपल्याला स्टँडर्ड प्रोडक्शन आणि ॲक्च्युअल प्रोडक्शनचं कंपॅरिझन करून त्या वर्करला हायर रेट मिळेल का लोअर रेट मिळेल हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे हायर रेट कुणाला मिळतो तर अ वर्कर हू प्रोड्युसेस अप टू स्टँडर्ड और मोर दॅन स्टँडर्ड. जो वर्कर स्टँडर्ड एवढं प्रोडक्शन करेल किंवा स्टँडर्डपेक्षा पण चांगलं काम करेल त्याला हायर रेट मिळेल. आणि लोअर रेट कुणाला मिळेल? अ वर्कर हुज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन स्टँडर्ड. स्टँडर्डपेक्षा तुम्ही कमी वस्तू बनवल्या तर तुम्हाला लोअर रेट मिळेल. नाव रीड वर्कर एज कॉलम. स्टँडर्ड प्रोडक्शन फॉर वर्कर ए इज 960 units. वर्कर ए साठी स्टँडर्ड प्रोडक्शन किती आहे? 960 वस्तू. अँड व्हॉट इज हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन? ही हॅज प्रोड्युस्ड 1200 units. म्हणजे त्याला स्टँडर्ड होतं 960चं आणि त्याने ॲक्च्युअली किती वस्तू बनवल्या? 1200. म्हणजे स्टँडर्डपेक्षा देखील जादा वस्तू बनवल्या. मीन्स हिज परफॉर्मन्स इज व्हेरी गुड. सो ही विल गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. सो in the third line we have mentioned wage rate applicable, that is higher. He will get the wages at a higher rate. Why he will get the wages at a higher rate? Because his actual production is better than standard. तुमचं ॲक्च्युअल प्रोडक्शन स्टँडर्डपेक्षा सुद्धा चांगलं आहे म्हणून त्या व्यक्तीला हायर रेटने वेजेस मिळतील. नाव रीड वर्कर बीज कॉलम. स्टँडर्ड प्रोडक्शन फॉर हिम इज 960 units. ओके, अँड ॲक्च्युअली ही हॅज प्रोड्युस्ड ओनली 900 units. वर्कर बी साठी स्टँडर्ड किती होतं? 960 वस्तू. त्यानं 960 वस्तू बनवल्या पाहिजेत पण त्यानं ॲक्च्युअली किती वस्तू बनवल्या तर 900. म्हणजे हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन स्टँडर्ड. त्याचं जे उत्पादन आहे ते स्टँडर्डपेक्षा कमी आहे. स्टँडर्ड होतं 960 पण त्याने ॲक्च्युअली बनवलं फक्त 900. म्हणजे त्याचं ॲक्च्युअल उत्पादन हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे त्याचा परफॉर्मन्स हा लोअर झाला आणि लोअर असल्यामुळं ही विल गेट द वेजेस ॲट अ लोअर रेट. नाव रीड लास्ट कॉलम वर्कर सीज कॉलम. Standard production for him is 960 units. It is common for all. He should produce 960 units in a month. And what is his actual production? Actual production is 790 units. त्याने ॲक्च्युअली फक्त किती वस्तू बनवल्या? 790. बनवायला किती भाव होतं महिन्यामध्ये स्टँडर्ड रेटप्रमाणे? 960 वस्तू. पण त्या वस्तू फक्त किती आहेत? 790. मीन्स हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लो ॲज कम्पेअर्ड टू द standard production. So he will get the wages at a lower rate. Okay, so lower rate is applicable. Now in the fourth row we have mentioned wages per unit. Okay, higher rate, lower rate, but how much wages
he will get per unit. Read the column worker A. Worker A is eligible to get the wages at a higher rate, and remaining two workers B and C will get the wages at a lower rate. So what is higher rate and what is lower rate? See the example. Higher rate is rupees 25 per unit and lower rate is rupees 20 per unit. So it is mentioned here, worker A higher rate is rupees 25 per unit and worker B and C लोअर रेट इज रुपीज 20 पर युनिट. हा रेट आपण मेन्शन केला. हायर रेट एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे 25 रुपये पर युनिट. एक वस्तू तयार केली 25 रुपये वेजेस, आणि लोअर रेट किती आहे रुपीज 20 पर युनिट. एक वस्तू तयार केली की 20 रुपये वेजेस मिळतील, तो रेट मेन्शन केला. नाव द लास्ट रो, टोटल वेजेस in rupees is equal to actual production into wages per unit. ओके, आपल्याला टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीममध्ये वेजेस कॅल्क्युलेट करताना वेजेस आर कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल गुड्स प्रोड्युस्ड बाय द वर्कर मल्टिप्लाइड बाय वेजेस पर युनिट. ओके, नाव रीड वर्कर एज कॉलम. वर्कर ए बघा, वर्कर एचं ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे, सेकंड लाईनला मेन्शन केले. ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 1200 युनिट्स इन टू वेजेस पर युनिट. बघा त्यामध्ये मेन्शन केलं ह्याच्याच वरच्या रोला की त्याच्यासाठी हायर रेट आहे, त्यामुळे त्याला वेजेस पर युनिट किती मिळणार आहेत, एका वस्तूला पगार किती मिळणार आहे तर 25. सो फॉर्म्युलामध्ये मेन्शन केलं इज इक्वल टू 1200 युनिट्स इंटू रुपीज 25 इज इक्वल टू टोटल वेजेस कम्स टू रुपीज 30,000. त्या व्यक्तीचे वेजेस किती आले 30,000. रुपीज इज नॉट, द वर्ड रुपीज इज नॉट मेन्शनड बिकॉज इट इज ऑलरेडी मेन्शनड इन द पर्टिक्युलर्स कॉलम. हिज टोटल वेजेस कम्स टू रुपीज 30,000. हाउ द वेजेस आर कॅल्क्युलेटेड, द वेजेस आर कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग द फॉर्म्युला ॲक्च्युअल प्रोडक्शन into wages per unit. Actual production are mentioned in the example itself and wages per unit, whether he is eligible for getting the wages at lower rate or higher rate, that we have found, and we have found that he is eligible to get the wages at a higher rate. आपण एक्झाम्पल रीड करून हे कन्फर्म केलं की त्याला हायर रेट मिळणार आहे, आणि हायर रेट आहे एका वस्तूला 25. त्याचं ॲक्च्युअल उत्पादन आहे 1200 वस्तू. सो 1200 वस्तू त्यानं तयार केल्या, गुणिले एका वस्तूचे वेजेस 25 रुपये. सो त्याचं टोटल वेजेस झाले 30,000 रुपये महिन्याचे. ओके, नाव वर्कर बी. ओके, वर्कर बी ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे बघा, ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 900 युनिट्स आणि इंटू वेजेस पर युनिट. बघा वर्कर बी चे वेजेस पर युनिट, ही इज एलिजिबल फॉर लोअर रेट अँड वेजेस पर युनिट फॉर हिम इज रुपीज 20. त्याला एका वस्तूचे किती रुपये मिळणार आहेत वेजेस, एका वस्तूचे 20 रुपये. त्याचं प्रोडक्शन 900 वस्तूंचं आहे. सो टोटल वेजेस इज इक्वल टू 900 युनिट्स इंटू रुपीज 20, इट कम्स टू रुपीज 18,000. त्याचा महिन्याचा वेजेस किती आले तर 18,000 एवढे आले. ओके, अँड लास्ट वर्कर सी, हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 790 युनिट्स. त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन 790 वस्तूंचं आहे. इट इज हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन अँड वेज रेट ॲप्लिकेबल फॉर हिम इज रुपीज 20. सो 790 युनिट्स प्रोडक्शन इंटू रुपीज 20 पर युनिट. हिज टोटल वेजेस कम्स टू रुपीज 15,800 रुपीज. Okay, so this is how the wages are calculated under Taylor's differential piece rate system. This is first example. Now we will see the second example, last example on this particular system. Read the example carefully. This is somewhat different than the previous example, so you should listen the example, you should read the example very carefully. Now read the example. From the following information, calculate the total earnings of worker under Taylor's differential piece rate system. Okay, first point, standard time per unit. Okay, in the first point, standard time per unit is given. It is 15 minutes. Okay, it means within 15 minutes you should produce 1 unit. Okay, एक वस्तू करण्यासाठी स्टँडर्ड टाइम पर युनिट, एका वस्तूसाठी स्टँडर्ड टाइम किती आहे 15 मिनिट आहे. आता एका वस्तूमध्ये एक वस्तू बनवायला टाइम 15 मिनिट. 15 मिनिट टाइम इज गिवन इन मिनिट्स. नॉर्मली टाइम इज गिवन इन आवर्स, बट हिअर टाइम इज गिवन इन मिनिट्स. आपल्याला सांगितलं आहे की एक वस्तू बनवण्यासाठी 15 मिनटं हा स्टँडर्ड टाईम आहे. मग 15 मिनटामध्ये एक वस्तू बनवायची. जर हे आपण तासांमध्ये कन्वर्ट केलं, आवर्समध्ये, 15 मिनटामध्ये एक, आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये किती मिनिट्स असतात तर 60 मिनिटाचा एक तास असतो. मग 15 मिनटामध्ये एक वस्तू तयार होईल. मग 60 मिनटामध्ये म्हणजे एका तासामध्ये किती वस्तू तयार झाल्या पाहिजेत तर 15 मिनटाला एक
म्हणजे 60 मिनिटांमध्ये एकूण 4 वस्तू तयार झाल्या पाहिजेत. हे कसं फाइंड आउट केलं आपण? 60 मिनिटचा 1 तास असतो, 60 मिनिट डिवायडेड बाय एका वस्तूला किती टाईम त्यांनी सांगितला आहे तर 15 मिनिट. मग 60 भागिले 15 इज इक्वल टू एका तासामध्ये किती वस्तू तयार झाल्या पाहिजेत तर 4. एका तासामध्ये 60 मिनटं असतात. ओके, आणि त्यांनी सांगितले 15 मिनटामध्ये एक वस्तू तयार झाली पाहिजे. म्हणजे पहिल्या 15 मिनटात 1, दुसऱ्या 15 मिनटात 2, तिसऱ्या 15 मिनटात 3 आणि चौथ्या 15 मिनटामध्ये 4. असे 15 चोक 60, 60 मिनटं म्हणजेच एका तासामध्ये 4 वस्तू तयार झाल्या पाहिजेत. एका तासामध्ये 4. केअरफुली, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एका तासामध्ये 4 वस्तू तयार झाल्या पाहिजेत, कारण 15 मिनटामध्ये 1 म्हणजे एका तासामध्ये 4 वस्तू तयार झाल्या पाहिजे. एका तासाला 4. दिस विल कम इन द सोल्युशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड पॉईंट इज नॉर्मल रेट पर आवर. ओके, दिस इज नॉर्मल रेट मीन्स वेजेस पर आवर ₹40. ओके, एका तासाचे पगार किती आहे वर्करचा तर ₹40. 1 तास काम केलं की त्याला ₹40 मिळणार आहेत. ओके, एका तासाचे ₹40. ओके, मग आपण आत्ता मगाशी काय पाहिलं की एका तासात किती वस्तू बनवायच्या असतात? एका तासामध्ये मगाशी आपण काय पाहिलं 15 मिनटामध्ये एक वस्तू बनवायची. ओके, इन 15 मिनिट्स अ वर्कर शुड प्रोड्यूस 1 युनिट. एका 15 मिनटात एक वस्तू बनवायची. मग एका तासात आपण काय फाइंड आउट केलेलं? एका 15 मिनटामध्ये एक वस्तू म्हणजे एका तासामध्ये किती वस्तू बनवल्या पाहिजेत तर 4 वस्तू बनवल्या पाहिजेत. आणि त्या 4 वस्तू जे एका तासात बनणार आहेत त्या 4 वस्तू एका तासात तयार होतील. त्या 4 वस्तूंचे वेजेस किती सांगितलेत आत्ता तर नॉर्मल रेट पर आवर. त्या एका तासाला त्या वर्करला किती रुपये मिळणार आहेत तर ₹40. म्हणजे थोडक्यामध्ये 1 तास काम केलं की ₹40 मिळतात आणि त्या 1 तासामध्ये 4 वस्तू तयार झाल्या पाहिजेत. ओके, एका तासाचा पगार ₹40 आणि एका तासात वस्तू किती बनवायच्या तर 4 वस्तू बनवायच्या. मग वेजेस पर युनिट. ओके, एक वस्तू बनवून किती रुपये मिळतील? 1 तास काम करून ₹40 मिळतात. 1 तास काम करून ₹40 आणि एका तासामध्ये 4 वस्तू बनवायच्या असतात. त्यामुळं अमाऊंट ₹40 जर वरती घेतले न्यूमरेटरला भागिले क्वांटिटी 4 युनिट्स जर डिवाइड केलं 40 भागिले 4 म्हणजे एक वस्तू तयार केल्यावर त्या वर्करला ₹10 एवढे वेजेस मिळतात. दिस कॅल्क्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड that calculation is also mentioned in the solution. Okay, now read the third point. Working time in a day. एका दिवसामध्ये किती वेळ काम करावं लागतं तर 8 hours. एका दिवसामध्ये 8 तास काम करावं लागतं. द इंडिव्हिज्युअल प्रोडक्शन इज. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रोडक्शन किती आहे बघा. वर्कर पीचं प्रोडक्शन आहे 25 युनिट्स, 25 युनिट्स हे दिवसाचं प्रोडक्शन आहे. वर्कर क्यू 30 युनिट्स अँड वर्कर आर 35 युनिट्स. दिस इज देअर ॲक्च्युअल प्रोडक्शन. डिफरन्शियल रेट्स टू बी अप्लाइड. ओके, आता रेट्स किती आहेत? प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लोअर रेट किती रुपये ₹20 आणि हायर रेट 25 हे आपल्याला सांगितलं होतं. पण या एक्झाम्पलमध्ये तो रेट दिलेला नाही. रेट्स काय सांगितलं आहे? 80% ऑफ पीस रेट बिलो स्टँडर्ड. म्हणजे ज्यांचं प्रोडक्शन बिलो स्टँडर्ड असेल, स्टँडर्डपेक्षा कमी असेल त्यांना 80% पीस रेट द्या. 80% ऑफ पीस रेट म्हटले, पीस रेट. ओके, आणि 120% ऑफ पीस रेट ॲट ऑर अबाव द स्टँडर्ड. ज्यांचा परफॉर्मन्स, ज्यांचं ॲक्च्युअल प्रोडक्शन स्टँडर्ड एवढं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं असेल त्यांना 120% ऑफ पीस रेटनं त्यांना वेजेस हे पेड करायचे आहेत. ओके, पीस रेटनं. Okay, now we will see how the piece rate is calculated and we have to calculate the total wages of the worker. Okay, now see this calculation. This is the solution. In the top we have mentioned the calculation of total earnings of worker under Taylor's differential piece rate system. Here we have to calculate the total earnings of 3 workers, namely P, Q and R. So 3 columns for worker P, Q and R and first column is particulars. अशा आपण एकूण 4 columns तयार केलेले आहेत. Okay, and whatever the calculation we have already discussed while reading the example, it is mentioned over here. आपण example read करताना जे calculation पाहिलं होतं ते सर्व इथे मेन्शन केले बघा. In the first point, standard time per unit. In the example it is mentioned that standard time per unit is 15 minutes. It is mentioned over here. एका स्टँडर्ड टाईम पर युनिट, एक वस्तू करायला किती वेळ लागतो स्टँडर्ड टाईम तर 15 मिनटं सर्वांसाठी. म्हणजे 15 मिनटामध्ये एक वस्तू तयार झाली पाहिजे. 15 मिनटामध्ये एक वस्तू. सो नेक्स्ट इज स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर.
आपल्याला माहिती आहे की एका तासामध्ये 60 मिनटं असतात. हे आपण मगाशीच कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मग 15 मिनटामध्ये एक वस्तू बनवायची म्हणजे एका तासात किती, तर 15 मिनटात एक, पुढच्या 15 मिनटात दुसरी, पुढच्या तिसऱ्या 15 मिनटात तिसरी आणि शेवटच्या 15 मिनटामध्ये चौथी. एक तास हा 60 मिनटांचा असतो. 15 मिनटात एक वस्तू बनवायची म्हणजे एका तासामध्ये 4 वस्तू तयार होतील. सो स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर, एका तासामध्ये किती प्रोडक्शन झालं पाहिजे स्टँडर्ड प्रमाणे, तर 4 वस्तूंचं झालं पाहिजे एका तासात. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, एका दिवसामध्ये तास किती असतात, वर्किंग टाईम इन अ डे, दिवसामध्ये 8 तास असतात असं त्यांनी सांगितलं आहे. आपण आत्ता फाइंड आउट केलं की पर आवर प्रोडक्शन किती झालं पाहिजे, एका तासाला 4 वस्तू, मग दिवसाला किती झालं पाहिजे, एका दिवसामध्ये तास 8 आहेत, वर्किंग आवर्स 8 आहेत, मग एका तासामध्ये 4 वस्तू, एका तासामध्ये 4 वस्तू, मग 8 तासामध्ये किती, एका तासाच्या 4 म्हणजे 8 तासाच्या काढण्यासाठी 4 वस्तू गुणिले 8 तास इज इक्वल टू 32 युनिट्स. सो स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे इंटू ब्रॅकेट 8 आवर्स, 8 तासात किती वस्तू झाल्या पाहिजे, तर 32 युनिट्स, 32 युनिट्स आणि 32 युनिट्स. म्हणजे ह्या एका दिवसामध्ये 32 वस्तू ह्या प्रत्येक वर्करने तयार केल्या पाहिजे. दिस इज स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे. ओके, आपल्याला एक्झाम्पलमध्ये हे दिलेलं नव्हतं. आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन दिली त्यांनी सांगितलं होतं की एक वस्तू 15 मिनटामध्ये झाली पाहिजे एवढं सांगितलं होतं. एका वस्तूला 15 मिनटं वेळ लागतो. त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलं 15 मिनटात एक वस्तू तयार होते म्हणजे एका तासामध्ये 4 वस्तू झाल्या पाहिजेत. 15 मिनटात एक म्हणजे एका तासामध्ये 4 वस्तू, एका तासामध्ये 4. त्यांनी सांगितलं दिवसामध्ये 8 तास काम चालतं, एका तासामध्ये 4 म्हणजे 8 तासामध्ये 4 वस्तू तासाला गुणिले 8 तास म्हणजे 32 वस्तू दिवसामध्ये झाल्या पाहिजेत. दिस इज स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे 32 युनिट्स. अँड हे जे स्टँडर्ड प्रोडक्शन आहे 32 वस्तू, त्याचं कंपॅरिझन आपण ॲक्च्युअल बरोबर करा. बरोबर, ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे, पहिल्या पीचं आहे 25, क्यूचं 30 आणि आरचं 35. इट इज मेन्शन्ड हिअर ॲक्च्युअल प्रोडक्शन ऑफ पी इज 25 युनिट्स, क्यू 30 युनिट्स आणि आरचं किती आहे 35 युनिट्स. हे ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे. आता नाव सी whose performance is higher and whose performance is lower. Actual performance as compared to standard. स्टँडर्डच्या तुलनेने ॲक्च्युअल प्रोडक्शन कुणाचं हाय आणि कुणाचं लो आहे. सी वर्कर पी, स्टँडर्ड फॉर वर्कर पी इज 32 युनिट्स. त्यानं दिवसामध्ये 32 वस्तू बनवल्या पाहिजेत पण त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे 25 आहे. स्टँडर्ड सांगतं 32 वस्तू तयार करा दिवसामध्ये पण त्याने ॲक्च्युअल किती बनवल्या फक्त 25. मीन्स हिज ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज लो. सो ही इज एलिजिबल टू गेट द वेजेस ॲट अ लोअर रेट. त्यामुळे त्याला लोअर रेटनंच पगार मिळणार आहे. नेक्स्ट क्यू, स्टँडर्ड किती आहे त्यासाठी 32 युनिट्स इन अ डे. त्याने दिवसामध्ये 32 वस्तू बनवाव्या पण त्याने ॲक्च्युअली किती बनवल्या तर फक्त 30 वस्तू. म्हणजे त्याचा परफॉर्मन्ससुद्धा स्टँडर्ड सांगतं 32 वस्तू पण त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे फक्त 30. मीन्स हिज ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज लोअर. सो ही विल गेट द वेजेस ॲट अ लोअर रेट. सो वेज रेट ॲप्लिकेबल इज लोअर. अँड लास्ट वर्कर आर, स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे त्याच्यासाठी सुद्धा किती आहे 32 युनिट्स अँड हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 35. स्टँडर्ड सांगतं 32 वस्तू तयार करा दिवसाभरात, त्यानं बनवल्या 35 म्हणजे त्याचा परफॉर्मन्स स्टँडर्डपेक्षा पण चांगला आहे. सो हिज परफॉर्मन्स इज हायर. सो ही इज एलिजिबल टू गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. दिस इज फर्स्ट. नाव द लास्ट, calculation of total earnings. Okay, the same table is carried forward here. Okay, in the example it is mentioned that in the second, read the second line, normal rate per hour. Okay, per hour wages is rupees 40. It is mentioned over here normal wage rate per hour is 40. एका तास काम केल्यावर किती वेजेस मिळणार आहे तर 40 रुपये एवढे वेजेस मिळणार आहेत. मगाशी आपण बघितलं की एका तासामध्ये प्रोडक्शन किती होतं. ओके, एका तासाचं प्रोडक्शन, रीड द सेकंड रो, स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर. एका तासाचं प्रोडक्शन असतं स्टँडर्डप्रमाणे 4 युनिट्स म्हणजे एक तासामध्ये 4 वस्तू त्यानं तयार केल्या पाहिजेत. आणि एका तासाचे वेजेस आपण आत्ता किती मेन्शन केले तर 40 रुपये. म्हणजे थोडक्यामध्ये एक तास काम केल्यावर 40 रुपये वेजेस मिळतात, 40 रुपये, आणि त्या एका तासामध्ये 4 वस्तू बनवायच्या. मग जर आपण 40 रुपयाला
4 वस्तूंना डिवाइड केलं, ह्याचा अर्थ 40/4 इज इक्वल टू ₹10 पर युनिट. एक वस्तू बनवून तुम्हाला 10 रुपये वेजेस मिळणार आहेत. सो वेजेस पर युनिट नेक्स्ट लाईनला मेन्शन केले, वेजेस पर युनिट इज इक्वल टू वेजेस पर आवर, एका तासाचा पगार जो 40 रुपये सांगितला आहे, डिवायडेड बाय स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर. एका तासामध्ये किती वस्तू झाल्या पाहिजेत, तर 4 वस्तू, म्हणून एका तासाचा पगार 40 रुपये भागिले एका तासाच्या वस्तू 4 इज इक्वल टू एका वस्तूची वेजेस किती आले, ₹10 ₹10 आणि ₹10. म्हणजे एक वस्तू तयार केली की तुम्हाला 10 रुपये एवढे वेजेस मिळणार आहेत, एका वस्तूसाठी 10 रुपये. नाव क्वेश्चन इज, who will get the wages at lower rate and who will get the wages at a higher rate. In the previous slide it is mentioned that वर्कर P and वर्कर Q हे जे दोन वर्कर्स आहेत, पहिले दोन, त्यांना लोअर रेट मिळणार आहे, आणि जो शेवटचा वर्कर आहे वर्कर R, ही विल गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. बट व्हॉट इज लोअर रेट अँड व्हॉट इज हायर रेट? ओके, रीड द एक्झाम्पल. इट इज मेन्शन्ड ॲट द बॉटम. लोअर रेट किती आहे बघा, 80% ऑफ पीस रेट बिलो स्टँडर्ड. ज्यांचा परफॉर्मन्स बिलो स्टँडर्ड आहे, स्टँडर्डपेक्षा कमी आहे, त्यांना 80%ने वेजेस मिळतील, 80%. आणि हुज परफॉर्मन्स इज अबाव स्टँडर्ड, ज्यांचा परफॉर्मन्स स्टँडर्डपेक्षा चांगला आहे, त्यांना 120%ने वेजेस मिळतील. म्हणजे लोअर परफॉर्मन्स असेल तर 80%ने वेजेस मिळतील. 80% कशाच्या? 80% ऑफ पीस रेट. जेवढा रेग्युलर पीस रेट आहे जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला, एका वस्तूच्या वेजेस किती कॅल्क्युलेट केले आपण, एक वस्तू तयार केल्यावर 10 रुपये वेजेस मिळणार आहेत, हे आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं. लोअर रेट किती मिळेल, तर हे जे काही एका वस्तूचे 10 रुपये आहेत त्याच्या 80% तुम्हाला वेजेस मिळतील जर तुमचा परफॉर्मन्स पुअर असेल. आणि 120% कुणाला मिळतील, तर ज्यांचा परफॉर्मन्स स्टँडर्ड एवढा किंवा त्याच्यापेक्षा चांगला आहे. एक्झाम्पलमध्ये पहिल्या दोन वर्कर्सचा परफॉर्मन्स पुअर आहे, त्यांना लोअर रेट मिळणार, हे आपण मगाशी फाइंड आउट केलं. लोअर रेट म्हणजे 80%. आणि R हा जो वर्कर आहे त्याचा परफॉर्मन्स हा हायर आहे, आणि त्यामुळे त्याला 120% एवढा मिळणार आहे. ते इथे मेन्शन केलं आहे बघा, डिफरंशियल रेट्स टू बी अप्लाइड. वर्कर P अँड वर्कर Qला 80% आणि वर्कर Rला किती, 120%, कारण त्याचा परफॉर्मन्स हा हायर आहे. आता 80% आणि 120% कशाच्या, तर एक्झाम्पलमध्येच मेन्शन केलेलं आहे, 80% ऑफ पीस रेट अँड 120% ऑफ पीस रेट. आपण आत्ताच पर युनिटचा वेजेस फाइंड आउट केले आहेत. वेजेस पर युनिट सेकंड रोमध्ये वेजेस पर युनिट किती आले आहेत, 10 रुपये 10 रुपये आणि 10 रुपये. हे एका वस्तूचे वेजेस आहेत. वेजेस पर युनिट आपण 10 रुपये फाइंड आउट केले, मग त्या 10 रुपयाच्या 80% म्हणजे 8 रुपये वेजेस मिळतील. सेकंड Q पण रीड करा, 10 रुपये एका वस्तूचे वेजेस आहेत, त्याचे किती टक्के, 80%. 10 रुपयाचे 80% म्हणजे त्याला पण 8 रुपयेप्रमाणेच वेजेस मिळतील, एका वस्तूला 8 रुपये. आणि जो शेवटचा वर्कर आहे वर्कर R, वेजेस पर युनिट किती होते, सेकंड लाईनप्रमाणे एका वस्तूचे वेजेस 10 रुपये, पण त्याला वेजेस मिळताना किती टक्क्याने मिळणार आहेत, 120%. मग 10 रुपयाचे 120% म्हणजे किती रुपयेप्रमाणे, 12 रुपये पर युनिट प्रमाणे. सो वेजेस पर युनिट पहिल्या वर्करला 8 रुपये पर युनिट प्रमाणे वेजेस मिळतील, दुसऱ्या वर्करला पण 8 रुपये पर युनिट प्रमाणे मिळतील, आणि जो तिसरा वर्कर आहे त्याला 12 रुपये पर युनिट प्रमाणे मिळतील. ओके, द फर्स्ट टू वर्कर्स, वर्कर P अँड वर्कर Q, ओके, त्यांना फक्त 8 रुपयाने काय मिळाले, कारण त्यांचा परफॉर्मन्स हा लोअर होता. ओके, आणि त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितले लोअर परफॉर्मन्सवाल्याला 80% ऑफ नॉर्मल पीस रेट. नॉर्मल जे वेज रेट आहे पर युनिट, आपलं नॉर्मल पीस रेट जो आपण फाइंड आउट केलं आहे, एका वस्तूचा 10 रुपये आहे पीस रेट पर युनिट. पीस रेट इज पर युनिट. एका वस्तूचे वेजेस 10 रुपये, त्याच्या 80% द्या. मग 10 रुपयाच्या 80% म्हणजे 8 रुपये पर युनिट एवढे वेजेस मिळतील. आणि ज्याचा परफॉर्मन्स स्टँडर्डपेक्षा चांगला आहे, फक्त Rचा परफॉर्मन्स स्टँडर्डपेक्षा हायर आहे, ही विल गेट द वेजेस ॲट 120% ऑफ पीस रेट. आपला पीस रेट 10 रुपये आहे पर युनिट. ओके, त्याच्या 120% म्हणजे त्याला 12 रुपये पर युनिट प्रमाणे वेजेस मिळतील. अँड नाव रीड द लास्ट रो. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल वेजेस फॉर्म्युला इज सेम लाईक द प्रिव्हियस एक्झाम्पल्स फॉर्म्युला. टोटल वेजेस इज इक्वल टू ॲक्च्युअल प्रोडक्शन इंटू वेजेस पर युनिट इज इक्वल टू P कॉलममध्ये बघा, वर्कर Pचं ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे. ओके, ॲक्च्युअल प्रोडक्शन रीड सेकंड लास्ट लाईन, हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज 25 युनिट्स. सो 20 वेजेस टोटल वेजेस इज इक्वल टू 25 युनिट्स इंटू वेजेस पर युनिट. त्याला एका वस्तूचे वेजेस किती मिळणार आहेत, आपण आत्ताच फाइंड आउट केले 8 रुपये प्रमाणे. त्यामुळे 25 वस्तू त्यानं बनवल्या
एका वस्तूचा पगार 8 रुपये, 25 वस्तू गुणिले 8, टोटल वेजेस कम्स टू ₹200 पर डे. हे झालं एका दिवसाचा त्याचा पगार वेजेस. सेकंड, वर्कर क्यू, रीड हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन. सेकंड लास्ट लाईन, वर्कर क्यूचं ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे? सेकंड लास्ट लाईनला 30 युनिट्स, त्याचं 30 वस्तू बनवलेल्या आहेत. सो इज टोटल वेजेस इज इक्वल टू, क्यू कॉलम बघा शेवटची लाईन, 30 युनिट्स गुणिले वेजेस पर युनिट आपण आत्ताच फाइंड आउट केले, त्याच्यासाठी पण किती आहे? 8 रुपये. सो 30 वस्तू त्यानं बनवल्या, एका वस्तूचे 8 रुपये, टोटल वेजेस कम्स टू ₹240 पर डे. त्याचा एका दिवसाचा पगार आला ₹240. अँड लास्ट, वर्कर आर, लुक ॲट हिज ॲक्च्युअल प्रोडक्शन. सेकंड लास्ट लाईन, आरचं ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे? 35 युनिट्स. सो टोटल वेजेस इज इक्वल टू, रीड लास्ट लाईन, लास्ट कॉलम, टोटल वेजेस इज इक्वल टू ॲक्च्युअल प्रोडक्शन इंटू वेजेस पर युनिट. त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन 35 युनिट्स आहे, गुणिले वेजेस पर युनिट बघा त्याच्यावरतीच आपण फाइंड आउट केले, 12 रुपये पर युनिट. सो 35 वस्तू त्यानं बनवल्या, एका वस्तूचे वेजेस 12 रुपये पर युनिट. सो टोटल वेजेस कम्स टू ₹420 पर डे. ओके, इफ यू सी द एक्झाम्पल केअरफुली, वर्कर क्यू आणि आरचं कंपॅरिझन फक्त करा. वर्कर क्यूनं 30 वस्तू बनवल्या होत्या, वर्कर आरनं 35, म्हणजे फक्त 5 वस्तू जादा बनवल्या. वर्कर क्यू हॅज प्रोड्युस्ड 30 युनिट्स while worker R has produced 35 units. It means his production is only high by 5 units. फक्त त्याचं प्रोडक्शन कितीनं जास्त आहे? 5 वस्तूनं जास्त आहे, 5 युनिट्सनं जास्त आहे. ते परंतु त्यांचे जे वेजेस येतात ते क्यूचे वेजेस आले 240 आणि आरचे वेजेस आलेत 420. म्हणजे वेजेसमध्ये खूप डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स कशामुळे आला? बिकॉज वर्कर क्यू, his performance is below standard, so he got the wages at a lower rate, and worker R, his performance is higher than the standard, so he got the wages at a higher rate. So this is how the total wages, the total earnings of a worker are calculated under Taylor's differential piece rate system. So this is example number 2. In this lecture we have studied that in Taylor's differential piece rate system, 2 piece rates are fixed. First is higher piece rate, second is lower piece rate. Who gets the higher piece rate? Who gets the wages at a higher rate? A worker who completes the job before standard time or within the standard time. जो वर्कर दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण करेल किंवा वेळे अगोदर पूर्ण करेल काम, त्याला हायर रेट मिळतो. आणि जो वर्कर, अ वर्कर हू टेक्स मोर टाईम दॅन द स्टँडर्ड टाईम फॉर कम्प्लिटिंग द जॉब गेट्स द वेजेस ॲट अ लोअर रेट. जो वर्कर काम पूर्ण करण्यासाठी स्टँडर्ड टाईमपेक्षा जादा वेळ घेतो त्याला लोअर रेटने वेजेस मिळतात. ऑर इन अदर वर्ड्स, a worker whose actual production is up to standard or more than standard. ज्या व्यक्तीचं ॲक्च्युअल उत्पादन स्टँडर्ड एवढं आहे किंवा स्टँडर्डपेक्षा सुद्धा चांगलं आहे त्याला हायर रेटने वेजेस मिळतात. इन दिस एक्झाम्पल, वर्कर आर, हिज प्रोडक्शन इज बेटर दॅन स्टँडर्ड, सो ही गेट द वेजेस ॲट अ हायर रेट. अँड सेकंडली, ए वर्कर हुज ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन स्टँडर्ड. ज्या वर्करचं ॲक्च्युअल उत्पादन हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे, स्टँडर्डपेक्षा त्यानं कमी वस्तू बनवल्या असतील, ही गेट द वेजेस ॲट अ लोअर रेट. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल, वर्कर पी अँड वर्कर क्यू, देअर ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन, सो देअर परफॉर्मन्स इज not good, their performance is low, so they get the wages at a lower piece rate. So that's it for today's lecture. In the next lecture we will study one another incentive system. So thank you very much.